सगळ्यांना गुड मॉर्निंग नमस्कार. जे मी माझ्या केससाठी यूज करते केस धुवायच्या अगोदर तेच आज तयार करणं सुरू होतं आणि म्हटलं चला आता बनवतच आहे तर तुमच्यासोबत हे व्हिडिओ हा शेअर करावा. ही कोरफड आता हे कोरफड सहज कोणाकडे मिळतं. आता माझ्याकडे छोटी आहे, मी नवीन रोप लावलं आहे इथे. आता गावाकडे आहे मोठे मोठे पण तिथे नाही आहे, तर म्हटलं चला जे आहे तेच यूज करावं. आणि केस भरपूर गळत आहे म्हणून मग म्हटलं चला आता लावावा, आज मला केस धुवायचे होते तशी तर. आणि बघा हे पूर्ण गर काढून घ्या एका वाटीमध्ये. आता यामध्ये काही पानंही ॲड झाली आणि माझ्याकडे कोरफड कमी आहे म्हणून गर पण खूप कमी निघाला आहे. तर ठीक आहे, पानं ॲड झालं तर काही हरकत नाही, कारण की ते मिक्सरला फिरून घेतल्यानंतर ते बारीक होऊन जातं, काही दिसून पडणार नाही आणि पानं युजफुलच असतं. त्यानंतर त्यामध्ये तेल टाका, म्हणजे तेल ॲड करा. तुम्ही जे केसासाठी तेल वापरता किंवा तुमच्याकडे जे तेल वापरते केसाला तर ते तेल टाकून घ्या. आणि बघा आता मी तेल थोडं जास्तच टाकणार आहे, कारण की माझ्याकडे कोरफडचा गर कमी आहे त्याच्यामुळे. नंतर त्यानंतर ते मिक्सरला फिरवून घ्या. मिक्सरला फिरवल्यानंतर हे असं काहीतरी तयार होतं आणि त्यानंतर तुम्ही केसाला लावा. केसाला लावल्यानंतर ते म्हणजे केसाला 2-3 तास अगोदर लावा, म्हणजे केस धुवायच्या अगोदर 2-3 तास केसामध्ये मुरू द्या आणि त्यानंतर मग केस धुवा. आणि तुम्ही नेहमी जर यूज करा कारण की तुम्हाला याचा रिझल्ट जाणवेलच. मी तरी यूज करते आणि माझे केस बरेच गळणं सुरू झाले होते, कारण की मी अगोदर म्हणजे जशी इकडे आले तसं लावत नव्हते, कारण की इथे काही कोरफड नव्हतं आणि त्याच्यामुळे म्हटलं चला आता मी नवीन कोरफडचं रोप लावलं आहे आणि छोटी छोटी पानं आली त्याला आणि म्हणून मी लावत आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. तोपर्यंत बाय.